ईव्हीएम वरती प्रश्न उचलला जाईल, विचारला जाईल, लोकांचा विश्वासच नाही. लोकशाहीमध्ये जनतेच्या मनात काय आहे त्याला अधिक महत्व आहे. आणि ईव्हीएम मॅनेज होत नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते संपूर्णतया चुकीचं आहे. ईव्हीएम मॅनेज होतं. आणि इलेक्शन कमिशननी कोर्टात काय सांगितलं होतं की ईव्हीएम 4 तासात निकाल देतो. कित्येक मतदारसंघात 24 तासापेक्षा अधिक वेळ लागला. ईव्हीएमचं काउंटिंग चुकल्याचं देखील नजरेस आलं. हे रवींद्र वायकर विरुद्ध कीर्तीकर त्याचा अर्थात चुकवण्यात आलं. इलेक्शन असं आहे, ईव्हीएम मध्ये ते कॅल्क्युलेटर आहे, त्या कॅल्क्युलेटर मध्ये चुका कशी होऊ शकतात काउंटिंग मध्ये. ज्याच्यावर लोकांचा विश्वास आहे ते झालं पाहिजे. लोकांचा विश्वास बॅलेट पेपरवर आहे तर बॅलेट पेपर आलं पाहिजे. मोदींचा आरोप आहे की विरोधी पक्षांनी याचा मुद्दा केला आणि लोकांना भ्रमित केलं. लोकांचं जे मत आहे ते मी सांगतोय की लोकांना विरोधी पक्षांनी काय केलं, लोकांना भ्रमित केलं आणि म्हणून लोकांनी तुमच्या विरोधात मत टाकलं. लोकांना नाही पटत. लोकांना अजूनही संशय होता, अरे मत तर आम्ही तुम्हाला देऊ पण ती जातील कुठे कोणाला माहिती. ती जातील कुठे कोणाला माहिती हाच संशय. तो संशय दूर करून टाका ना, बॅलेट पेपरवर या. अरे जर अमेरिका बॅलेट पेपर येऊ शकतं तर भारताने कशाला इतका इगो ठेवावा की नाही आम्ही बॅलेट पेपर करणारच नाही. प्रफुल्ल पटेलांना क्लीन चिट मिळालेली आहे. प्रफुल्ल पटेलांना क्लीन चिटचा प्रश्न नाही. प्रफुल्ल पटेलांची जप्त केलेली संपत्ती जी होती ती कोर्टाने आज सोडली. महाराष्ट्रातले जेवढे कोणी आहेत त्यांची जी जप्त केलेली प्रॉपर्टी आहे ती अशाच रीतीने सोडण्यात यावी जेणेकरून प्रत्येकाला समान न्याय मिळेल. असं आहे की तुमची निवडणूक लढवणारे 48 लोकांनी सांगितलं आम्ही संविधान बदलणार. अनंत कुमार हेगडे या माणसाने 10 वर्षापूर्वी सांगितलेलं आम्ही संविधान बदलणार, त्याच्यासाठी जी संख्या हवी आहे ती भारतीय जनतेने दिली तर आम्ही संविधान बदलून टाकू. संशय तुम्ही तयार केला आणि लोकांना संशय आल्यावर लोकांनी मतदान केलं. इथे महाराष्ट्रामध्ये आत्तापासून मनुस्मृती आणण्याचे प्रयोग सुरू झाले. शिक्षण मंत्री केसरकर यांचं वाक्य आहे की मनुस्मृतीतले काही चांगले श्लोक जर पुस्तकात आणले तर वाईट कशाला वाटतंय. हा संचू प्रवेश होता, त्यांना अख्खी मनुस्मृती जाणायची होती पुस्तकांमध्ये. काय आमच्या लहान पोरांनी शाळेत जाऊन मनुस्मृती वाचणार का आमची पोरं. सरकारने मला पुढे केलं आणि तो विषय दाबण्याचा प्रयत्न दाबला, आम्ही दाबू देणार नाही. जोपर्यंत केसरकर येऊन माझी चुकी झाली, मी हे बोलायला नको होतो, आम्ही कुठल्याही परिस्थितीत मनुस्मृती पुस्तकात आणणार नाही, हे जोपर्यंत ते बोलत नाही, कारण का त्यांचं वाक्य ना आम्ही आणणार, तर त्यांनी आणणार नाही असं जोपर्यंत ते सांगत नाही आम्ही विश्वास कसा ठेवायचा. शिक्षण मंत्री ते आहेत, एनसीईआरटीचा निर्णय झालेला आहे. असं आहे की गेल्या 10 वर्षापासून अनेक वेळा संविधान बदलणार ही जाहीररित्या बोलली. यावेळेस अनेक खासदारांनी आपल्या भाषणांमध्ये प्रचाराच्या भाषणांमध्ये बोलले की आम्ही संविधान बदलणार. संविधान बदलणार म्हणजे काय. मी साधा प्रश्न विचारतोय तर लोकांना वाटेल जेव्हा एखादा माणूस एखादा मोठा मंत्री हे बोलतो की मुस्लिम पर्सनल लॉ आम्ही बदलणार, त्याचा अर्थ काय. संविधानाच्या जे मूलभूत अधिकार आहेत त्याला फंडामेंटल राईट्स म्हणतात, त्याच्यामध्ये राईट टू रिलिजन. राईट टू रिलिजन म्हणजे काय, तर माझ्या धर्मामधल्या चालीरीती माझा धर्म हा सुरक्षित ठेवला जाईल. आणि मग तो कुठलाही असो. आता साधं घ्या तुम्ही की अग्यारीमध्ये जोपर्यंत त्या आगीसमोर लग्न लागत नाही तोपर्यंत लग्न लागतच नाही पारशांचं, हा त्यांचा लॉ आहे. प्रेत कसं काय दफन करायचं हा त्यांचा लॉ आहे.
की त्याच्यापेक्षा ते बाहेर जाऊ शकत नाही. ख्रिश्चन समाजामध्ये दफन करताना अगदी सूट बुटात दफन करतात. हा त्यांचा लॉ आहे, त्यांच्या बायबलमध्ये लिहिलेलं आहे. किती दिवस नंतर घरात सुतक पाळायचं वगैरे 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 जे काय असेल ते. त्यांचं धर्म पुस्तिकेच्या विरोधात तुम्हाला कशाला जायचंय? तसंच मुसलमानांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांचा कायदा आहे. त्या कायद्याचं पालन करतात. ते मुसलमान काय पालन करतात त्या कायद्याचं? आता तो बदलायचा म्हणजे तुम्हाला राईट टू रिलिजनला हात लावावा लागणार. राईट टू रिलिजनला हात लागला की तुम्ही फंडामेंटल राईट मध्ये गेलात. फंडामेंटल राईटला हात लावायचा असेल तर तुम्हाला संविधान बदलावं लागेल. साधा हिशोब आहे. तुम्ही काय सांगता संविधान बदलणार नव्हते? तुमचेच मंत्री जे बोलले ते मी बोलून दाखवतो. फक्त लोकांचं एवढं सूक्ष्म लक्ष जात नाही. हे 100% संविधान बदलणार होते. फक्त लोक बहुजन समाजाने हा खेळ ओळखला आणि उधळून लावला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.